दरवाजा नंबर किती आहे? दरवाजा नंबर रे चला, दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. बघून घ्या. लगेच त्याला लागूनच परत एक दरवाजा. हे बघा, त्याचं नाव समोर गेल्यानंतर दाखवतो. हा एक कुलूप दरवाजा. आता आमचा मेंबर म्हणतो शेवटचा आहे. आता त्याच्या गोष्टीवर काय होतं माहिती विषय, विश्वास ठेवा का नाही हे पण माहीत नाही आम्हाला, पण नाईलाजाने ठेवाच लागतो. कारण त्याच्या गोष्टी अशा होत्या, काय गोष्टी खऱ्या होत्या. शेवटी कुलूप म्हणल्यावर शेवट असतं ना बघा. आपण शेवटी लॉक लावित नाही का, ओके. त्याच्यामुळे कुलूप दरवाजा. ऐका, त्याच्यामुळं कुलूप दरवाजा. तर अशा प्रकारे हा कुलूप दरवाजा. तर मला हे सांगायचं, गार्डन असे किती आहे. जसं जसं आम्ही एक एक दरवाजा चढवलो ना, तसं वेगवेगळं गार्डन दिसायला. प्रेमावर प्रेम करा गडावर, नको गुंच्यावर, आणि प्रेम करा झाडावर. संदेश वाचा. प्रेम करा गडावर, नको गुटक्यावर. प्रेम करा झाडावर, नको प्लॅस्टिकवर. अरे निर्व्यसनी राहा, मजेत राहा, आणि गडावर वरती आल्यावर पाणी पित राहा. कारण जिथं जाईल तिथं एकदम सोय ठेवण्यात आलेली पाण्याची, ते पण आरो फिल्टरचं पाणी. हे बघा, हे जुनं बांधकाम आहे. आता कसं हे पाडलं गेलं होते, काहीतरी महाराजांचे दुश्मन आई गेले. अरे सॉरी, शिवी आली व्हिडिओत. बघा, हा पण दरवाजाच आहे. नाही दरवाजा नाही, अंबरखाना. इथं माहिती बघू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. धान्य कोठावर ठेवण्यासाठी. काय रे, धान्य कोठावर भावाला लिहिलेलं पण वाचता येणार. भाऊ इतिहास कधी पाठ करायचा. ज्याला इतिहास माहिती ते पुढं पुढं पळत आहे. असं आमचं म्हणजे आमचे ब्लॉग म्हणजे असा विषय भाई, हटके विषय. काय बोलायचं मरू द्या. तुम्ही बघत राहा, मजा घेत राहा आमची. बघा भाई, आज जात येतं ना. चालेल. भाऊ म्हणतो परमिशन नाही. अरे आलोच तर बघून घ्या. एवढं जुनं महाराजांच्या काळातला विषय हा. बघायला काय हरकत आहे. गपशेप गपशेप. होय समाधान. धान्य कोठार आहे धान्य ठेवलं होतं पहिले. म्हणजे आपल्या भाषेत गोडाऊन, इंग्लिश भाषेत. आपले म्हणजे आपली मराठीच भाषा आहे, पण आता इंग्लिश. आणि असं इथं सांगितलं की 7-8 म्हणजे हे होते खोल्या आपल्या भाषेमध्ये. चला, आता विषय या बोर्डाचा असा आहे. आता ज्याला हे पक्षी माहिती नाही त्यांच्यासाठी आम्हाला तर माहिती आहे शिकरा पक्षी म्हणून. म्हणजे हा विशेष म्हणजे घारीसारखा दिसतोय. भावा तुला माहिती होता हे पक्षी? अरे आपण पाळलेला आहे पक्षी. आता भावाला मोठी फेकली जाते. आता चला, आता तुम्हाला वरती जातो. कोणता ईदगाह आणि आपल्या महाराजांचं जन्मस्थळ दाखवतो. चलो, मला त्या मशीनविषयी माहिती आहे, तर भाऊ तुम्हाला त्याचं ते मनोगत सांगाल. ही डागडुगीची मशीन किल्ल्याचं आपलं जे डागडुगीचं काम होतं का रिपेरिंगचं, त्यासाठी वापरली जाते. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. फ्रूट, उडदाची डाळ, मेथी, डिंक, आणि जुना आपलं काथा आणि चुना वापरतो. ही मशीन आहे. मिक्स करून पण भाऊन आता व्हिडिओ तयार हो सर, भाऊन एक राऊंड पण आणला मशीनीला. सुना आहे. अरे चला, भाऊ तेवढ्या तरी कामाला पक्का आहे बघा. हे बघा चुना, म्हणजे एक दगडासाठी वापरतात. म्हणजे जुनं पुरातन खेळ हा. नाही पण हे आताच जुनं म्हणता म्हणता म्हणजे आता पण उपयोगाला म्हणजे वापरलेलं दिसतंय. जुनी पद्धत आता पण वापरली बा. फक्त आता फरक एवढा झाला की आता मशिनरी विषय झाला. आणि हे फक्त आता लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेलं. म्हणजे कसं होतं पहिल्या काळामध्ये कसे करत होते. तर भावांनो, आता तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या महाराजांचं जन्मस्थळ. आणि इथं काहीतरी ईदगाह म्हणून लिहिलेलं आहे. आणि राहिलेलं
तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच जे काय ते. आता फक्त आमचं पाहायचं काय राहिलं, शिवकुंज, कमानी मशीद आणि शिवजन्मस्थान, बदामी तलाव, कडेलोट आणि ईदगाह आणि कोळी चौतारा. कोळी चौतारा म्हणजे आपल्या कोळी बांधवाचा चौतारा. काही दिवशी जी कोळी बांधव होती ना त्यांच्याविषयी काहीतरी तिथं आहे, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. ते तुम्ही बघा, कारण तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आले तर. पण आमच्या व्हिडिओचा आनंद तरी घेत चला घरी राहून. आणि पावसाच्या सरी अशा एकदम भारी सुटलेले, त्यामुळे असली मजा येऊ. रेनकोट आहे पण आता रेनकोट घालण्याची इच्छा पण झालेली नाही, कारण एवढी मजा येऊ राहिली पावसात. फुल मजा आहे पावसामध्ये, एकदम बारिश, मजाच मजा. तर भावाला पण विचारू आपण मजा येते की नाही पावसात. तर सांगा भावांना, तुम्हाला मजा येते का नाही. भावांना थंडी वाजली. आणि याचं काय चाललं काय माहिती. काही नाही, थंडी जास्त वाजायला लागली. बरं, आम्ही भावांना वरती चालत असताना ना या 2 पाण्याच्या टाक्या दिसल्या. टाक्याचं नाव काय आहे, गंगा जमुना टाकी. बघा वर जाळी टाकली, कारण जाळी कशामुळे टाकली, हा जो ट्रेकिंग पॉईंट आहे ना म्हणजे चालायचा रस्ता, हे पडायचे लोक, त्यामुळे जाळी मारलेली. ही पण टाकी इथं. आणि ही एक छोटी टाकी. तर वरती आलोय बघा आम्ही. असा वरती विषय बघा. आता हे नवीन आहे का जुनं आहे काय माहिती. हा, समोर दाखवतो. तर भावांना आम्ही आलो जिथं महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणावर. काय आता विषय, आता हे काय रे, ईदगाह. हां बरोबर, हा ईदगाह आहे. आणि शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तुम्हाला लांबून झूम करून दाखवतो इथूनच. तसं आम्ही जवळ तर तिथे जाणारच आहे. तर बघा, आता हा इतिहास आम्ही म्हणजे जेडपी शाळेत असताना त्या टायमाला पुस्तकावर हा फोटो होता बघा. त्या टायमाला भारी वाटायचं बघायला. पण आता म्हणजे येण्याचा लाभ बघा कधी झाला, आत्ता आलो. म्हणजे तेव्हा इतिहास हे केला, वाचला. आणि आता वयाच्या जवळपास 26 वयाच्या जवळपास आल्यानंतर आम्हाला इथं येण्याचा योग आला. तर चला, मी बघतोय, तुम्ही बघा, मजा घ्या. चला तिथं गेल्यानंतर दाखवतो. तर इथं भारतीय पुरातन तत्वाचे बोर्ड लागलेले आहे, म्हणजे इथं माहिती दिलेली आहे, सूचना सगळं. इथं काय काय विषय इथं समोर आल्यानंतर म्हणजे जुनं आहे वाटते. हे सगळं जुनं आहे बघा. पाडलं गेलो काय इतिहास म्हणजे लय भारी होता. आणि आता काय पाडलं गेलं. आता एवढा इतिहास माहिती नाही भाई आम्हाला, त्यामुळं हे काय आहे कसं आहे एवढं सांगता येणार नाही. इकडनं बंद आहे, पण बघून काय व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण आठवणी ताज्या ठेवू शकतो, कधीतरी बघू शकतो, म्हणून व्हिडिओ काढण्याचा माध्यम आहे हा. बघा इथं म्हणजे बघा, इथं म्हणजे राहण्याचा परिसर आहे हा सगळा, पाडला गेलाय. इथं बोर्ड लावायला पाहिजे रे. हो दे पाण्याचं. इथं बोर्ड लावायला पाहिजे माहितीसाठी, म्हणजे कळतंय तरी. तर चला, ज्याची आपल्याला पाहण्याची आतुरता होती, ज्या गोष्टीसाठी आपण इथं आलेलो, तर ह्या ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे. तर हे बघण्यासाठी आपण इथं आलो होतो. खरंच महाराष्ट्र महाराजांमुळेच ओळखलं जातोय.
आमचं जन्मस्थळ आहे. पण इथं विषय असा आहे, वरती जायचं नाही, बंद करायला पाहिजे. कारण तिथं ते असं पाय सोडून बसणं याला जाणार आहे खूप चुकीचं वाटतं बघा. आपलं पाच नेरीला. कोणता हा बदामी हाऊ दे म्हणतो मेंबर. चला तिथं समोर जाऊन बोर्डावरती माहिती वाचून दाखवतो. नाही म्हणजे पाणी साठवण्यासाठी असेल नाही का. बदामी टाके. बदामी टाकी किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले घडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहे, म्हणजे ज्या कमानी 2 दिसतात त्या, आणि हा स्तंभ त्यात छिद्र. आता ती बुजली असतील कारण खूप जुनं आहे ना, त्यामुळं याला बदामी तलाव असं म्हणलं जातं. बघा कडेलोटकडे ते कुठं आहे ते दाखवतो मला. चला तरी तर बघा जराशी शूटिंग चालली आहे बघा वाघांची. कसा विषय काय विषय झाला. अरे ते एक रील्स असते बघ, हां सिग्नेचर पोज म्हणून. सगळ्या प्रत्येक माणसाची सिग्नेचर पोज. अरे शाहरुख खान पोज आहे रे, सिग्नेचर पोज काय आहे? शाहरुख खान अशी बघा शाहरुख खानची ज्याला कोणाला पोज येत नस, सिग्नेचर पोज. अरे बस ना. तर भावांनो बघा कडेलोट पॉईंटवरती आलो आहे आम्ही. कडेलोट कशाला म्हणतात हे तुम्हाला बघितल्यावरच कळेल. हे बघा कसं आहे. इथं माहिती वाचून दाखवतो. शिवनेरी किल्ल्याचे दुर्गण असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जात होते. म्हणजे मृत्यूदंड म्हणजे इथनं डायरेक्ट ढकलून द्यायचा. ज्यांनी कोणी काय जे काय केलं, अपराध केला काय. बघा किल्ल्याची तटबंदी बघा. तटबंदी म्हणजे कडी असं साईडनं किती भारी वाटतंय. हे बघूनच भीती वाटते मेन म्हणजे. चला मला तर मोबाईल धरायची भीती वाटू राहिली रे बाबा. हे बघा चांगलाच कडेलोट असे म्हणतात. महाराजांच्या इतिहासातला कडेलोट. तर भावांनो कडेलोट आता तुम्ही बघितलाच. तर हा झाला कडेलोटचा विषय आणि कडेलोटचा व्हिडिओ. तर चला परत दुसरा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर नेहमीसारखंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नाही केलं तर बघून घेऊ आपण, जाऊ द्या काय अडचण नाही. बंद करा काळजी. सबस्क्राईब करा यूट्यूबला पाहूला. आलो आपण स्टार्टिंगला इथं रस्ते इथं आलो. इथे 1 नंबरला नंतर पहिला, नंतर मग दुसरा दरवाजा, पीर दरवाजा म्हणजे 5 नंबरला हाती दरवाजा. 6 नंबर काय कोणता आहे शिवाई दरवाजा. शिवाई दरवाजा हे मंदिरापाशी. नंतर 7 नंबरवरून इथं. 7 नंबर इथं. आणि इथं हे लेण्या पण पाहिजे ना. 8 नंबर लेण्याचं. हां लेण्या पाहिजे. नंतर 9 नंबर नंतर तिथनं अंबरखाना तो खाली बघितला ते. तिथनं परत 11 12 मग डायरेक्ट 12 नंबर म्हणल्यावर कुठं इथं आलं. डायरेक्ट इथं म्हणजे शिवजन्मभूमी स्थळ. ही कमानी मस्जिद हीच ना. कमानी मस्जिदून डायरेक्ट आता हे पाहिलं 14 नंबरवर बदामी टँक पण पाहिलं. कडेलोट पण पाहिला. आता आपल्याला बघायचा 18 नंबर. 18 आणि 17. हो चला आता इंजिनिअरिंग याला म्हणतो.
भाऊ म्हणतो हाताने जिरून घे ना अशा ट्रॅकिंगला म्हणतात. काय नाही, आमचं सगळं फिरून झालेलं आहे, पण आम्हाला ही जुनी वाट दिसली. तर आमचा जो मेंबर आहे ना मधला काळ्या टी शर्टवाला, तो काय म्हणला वरती काहीतरी आहे. काय निघालो वरती काहीतरी आहे म्हणल्यावर एक्साइटमेंट चाललो, पडत झडत पडायचा एखादा विषय. कोण त्याच्या व्हिडिओ बघतो बघ. आपलं लोक बघितलं मला माहिती सांगा. अरे यार, अरे भाऊ इतिहास सांगत होता, पण भाऊ म्हणला मी इतिहास सांगत नाही का तर करत आहे. अनुबाई आय मिस यू. मी तुला आणण्याचा प्रयत्न दुसऱ्या व्हिडिओत करणार. तू आता व्हिडिओ बघून मजा घे मस्तपैकी. बाय. कुठून खाली जायचं? अरे तू तर म्हणतोय दुसरी वेळ आहे ना. रस्ता उकलून फोन आला. अरे काय माणूस, तुला न्यावं का नाही कुठं? तुला काट्यात देऊन टाका मला तर वाटतं आदळ याच्यात. तर भावांनो, तुम्ही आता आमचे व्हिडिओ बघितलेच, तर आमचा किल्ला फिरून झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट तर खरंच करा. आणि खरंच भावांनो तेवढं सबस्क्राईब चॅनलला करा आमच्या यूट्यूबला जाऊन, कारण जरा बरं वाटतं. बाकी तुम्हाला तर माहिती आहे. चला धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक